श्री शिवाजी शिक्षण संस्थाच्या वतीने गेल्या अनेक वर्षापासून रुरल इन्स्टिट्यूटच्या प्रांगणात भव्य पोळा उत्सवाचे आयोजन करण्यात आले। यावेळी अनेक शेतकऱ्यांनी आपल्या बैलांना सजावट करून या ठिकाणी हजर केले। शिक्षण संस्था पदाधिकाऱ्यांच्या वतीने बैलांचे पूजन करून शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला। उत्कृष्ट आणि सुंदर सजावट केलेल्या बैलांची निवड करून शेतकऱ्यांना रोख रक्कमसह स्मृती चिन्ह देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले। 2 सप्टेंबरला राज्यभरात अनेक वर्षापासून बैलाप्रती एक कृतज्ञता व्यक्त करणारा पोळा हा सण सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। अमरावती शहरात सुद्धा अनेक ठिकाणी बैलपोळ्यांचे आयोजन करून अनेक शेतकऱ्यांनी आपल्या बैलाला सजावट करून हजर केलेत। अशाच पोळा उत्सवाचे आयोजन श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या वतीने रुरल इन्स्टिट्यूटच्या प्रांगणात आयोजित करून मान्यवरांच्या हस्ते बैलांचे पूजन करण्यात आले। गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी शिवाजी शिक्षण संस्था वतीने भव्य पोळा उत्सवाचे आयोजन केले जातात। या दरम्यान श्री शिवाजी शिक्षण संस्थाचे कोषाध्यक्ष दिलीप इंगोले, श्री शिवाजी शिक्षण संस्थाचे सचिव प्राचार्य डॉक्टर विजय ठाकरे यांच्यासह अनेक मान्यवरांच्या हस्ते बैलांचे पूजन करण्यात आले। उपस्थित शेतकऱ्यांना दुपट्टा नारळ देऊन त्यांना सुद्धा सन्मानित करण्यात आले। सुंदर सजावट बैलपोळा समिती बनवून समितीच्या पदाधिकाऱ्यांनी उत्कृष्ट बैलांची निवड केली। प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक आलेल्या बैल जोडीला सन्मानित करण्यात आले। यावेळी मान्यवरांच्या हस्ते शेतकऱ्यांना रोख पारितोषिकसह स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला। भर पावसात या ठिकाणी जत्रेचे चित्र दिसून आले। कार्यक्रमाला नरेशचंद्र पाटील, प्राचार्य अमोल महल्ले, चंद्रशेखर देशमुख यांच्यासह शेकडो नागरिकांनी हजेरी लावली। पोळा हा महत्त्वाचा सण, शेतकऱ्यांचा महत्त्वाचा असलेला सण। त्या पोळ्याच्या अमरावतीकरांना शिवाजी शिक्षण संस्थेतर्फे मी सगळ्यांना शुभेच्छा देतो। आणि भाऊसाहेब पंजाबराव देशमुख हे पहिले कृषी मंत्री होते, भारताचे पहिले कृषी मंत्री होते आणि त्यांनी शेतीकरता व शेतकऱ्याकरता खूप त्यावेळेसपासून काम केलं। आज जी आपली शेती विकसित दिसत आहे त्यात भाऊसाहेबांचा मोलाचा वाटा आहे। त्याच्यामुळं भाऊसाहेबांनी शेतकऱ्यांकरता शिवाजी शिक्षण संस्थेत हा पोळा हा सण दरवर्षी साजरा करण्याचं ठरवलं आणि तेव्हापासून श्री शिवाजी शिक्षण संस्थेत आजपर्यंत दर पोळ्याचा सण इथं भरवण्यात येतो। या निमित्ताने बैलाचं महत्त्व काय आहे आणि बैल हा शेतकऱ्याचा खरा सखा आहे आणि तो असल्याशिवाय शेती होऊ नव्हती शकत। आजपर्यंत आपला कृषीप्रधान देश असल्यामुळं बैलापासूनच आजपर्यंत शेती होते। आता यांत्रिक युग आलं, यांत्रिक युगात नवीन नवीन सगळं तंत्र आलं, ट्रॅक्टर आले, सगळं आलं नवीन असल्यामुळं बैलाचं महत्त्व त्या मानानं थोडं बहुत कमी झालं असलं तरी आजही शेतीचं काम काही ठिकाणी बैलाशिवाय होऊ शकत नाही। त्याच्यामुळं बैलाचं महत्त्व हे कृषीप्रधान देशात कधीच कमी होऊ शकत नाही। म्हणून या बैलाची शेतकरी एक वर्षभर बैल शेतकऱ्यांना साथ देतात। जेवढं काम बैल करतो त्याच्यापेक्षाही काम शेतकरी बैलाच्यापेक्षा जास्त करायचा प्रयत्न करतो आणि दोघं मिळून या भारताचं उत्पन्न वाढवतात। त्यामुळं या बैलाला महत्त्व असून आज या पोळ्याच्या दिवशी बैलाचा सण साजरा करून बैलाचं महत्त्व करणाऱ्या बैलाची पूजा करतो आपण, तालमाने करून त्यांना घास चालतो आणि आज त्या बैलाने जे काही वर्षभर आपल्याला धान्य पिकून दिलं त्याच्याबद्दल त्याचे आभार मानतो।